विचारला जातोय ते तो असा आहे की बऱ्याच भागातनं विचारला जातोय की या वर्षाचा म्हणजे सीझन हवामानाचा पावसाचा सीझन 2024 मान्सून सीझन कसा राहील। या आत्ताच्या सर्व माझ्या खुलाशामध्ये हे तुमच्या लक्षात आलं असेल की एल निनो न्यूट्रल राहण्यामुळे मान्सून चांगला राहील। एकूणच ही स्थिती असं दाखवते की आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता मान्सूनमध्ये आहे। पण या बाबतीत आपण विदर्भातल्या 4 ठिकाणचं 4 मार्चपासून 20 मेपर्यंत हवामानाचा आकडेवारी विचारात घेतो। ती अशी की अकोला, नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर या ठिकाणच्या वेधशाळांचा डेटा आपल्याकडं विदर्भातला येतो। परभणीचा डेटा आपल्याकडं मराठवाड्यातल्या भागासाठी येतो। तर पश्चिम महाराष्ट्रासाठी धुळे, जळगाव, नाशिक, त्याचप्रमाणे राहुरी, त्याचप्रमाणे पुणे, कोल्हापूर, धुळे आणि त्याचप्रमाणे कराड आणि कोकणातलं दापोलीचं डेटा ह्या कालावधीतला येतो। त्याच्यावरून आपल्याला मॉडेल आपल्याकडे आहेत 15 मॉडेल लांब पल्ल्याचे पावसाचा अंदाज त्या ठिकाणचा देणारी मॉडेल। तर त्याचा डेटा भरल्यानंतर आपल्याला निश्चित अंदाज कळतो की पाऊस यावर्षी कुठं कमी आहे सरासरीपेक्षा, कुठं सरासरी एवढा आहे, कुठं सरासरीपेक्षा अधिक आहे आणि पावसात खंड आहेत का जून आणि जुलैमध्ये ते आपल्याला समजू शकतं। आणि तो डेटा माझ्याकडे 20-21 मेपर्यंत येतो आणि त्यानंतर आपण आपलं जे पेटंट आहे मॉडेल त्या मॉडेल पेटंटमध्ये हा डेटा भरल्यानंतर आपल्याला हे अंदाज मिळतात आणि शेतकऱ्यांना एक फ्री सेवा म्हणून 1 जूनला मी हा अंदाज सर्व महाराष्ट्रभर देत असतो। त्याप्रमाणे आपण देऊ, पण सर्वसाधारणपणे सीझन चांगला राहील असं आपण मनात घ्यावं आणि तुमच्या सर्व कामांना माझ्या शुभेच्छा। धन्यवाद।